हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे यूट्यूब चॅनल आणि तिच्या 2 पिल्लांसोबत तुमचं आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज होता शाळेचा पहिला दिवस आणि शाळेचा नेहमी पहिला दिवस असेल तेव्हा माझ्या पिल्लाचा बर्थडे असतो. 9 जून बर्थडे असल्यामुळे शाळा ही 9 तारखेला असती, कधी 10 तारखेला असते. किती बर्थडे झाला 9 तारखेला तरी 10ला आम्हाला स्कूलमध्ये तो सेलिब्रेटच करायचा असतो. पिल्लांना घालून वरती आले, छान स्कूलमध्ये व्हॅन आली आणि ते गेले आणि घरी आल्यानंतर खूप सारा पसारा होता. पण आधी तो मी क्लीन करायचं ठरवलं कारण रात्री खूप सारा पसारा केला होता आणि मी झोपून गेले होते. अक्षरशः दमून गेल्यामुळे मी तो पसारा तसाच टेबल ठेवला होता. त्यानंतर म्हटलं चला क्लिनिंग करून घ्यावी आणि पिल्लं गेल्यानंतर ही सकाळची सुरुवात. स्कूल स्टार्ट झालेत आता, त्यामुळे अगदी लवकर उठले आणि हे सुंदर दृश्य बघायला तुम्हाला तर खूप दिवसानंतर भेटतंय. जसं की खिडकीत मी आधी खूप बसायची, तसंच आज आता माझं रुटीन हे नेहमीप्रमाणे तुम्हाला बघायला भेटेल आणि माझे रुटीन हे चालू झाले. अगदी छान अशी फुलं आलेली आहेत आणि मस्त असं वाटतंय. छान अशी व्हाईट कलरची फुलं आणि लाल कलरची झाडावरची फुलं बघून गुलाबी कलरची अगदी घरातून दिसतात आणि खूप भारी वाटतं. सुंदर दृश्य बघायला वाटतं अगदी जसं की मी मला असं फील होतं की माझी बाल्कनीची पुढे आणि तिथे ग्रीनरी आहे असं काहीतरी. अगदी तसंच समजून मी स्वतःला फ्रेश आणि अगदी म्हणजे खूप भारी वाटतं मला. त्यानंतर आता कामाची सुरुवात ही सकाळपासूनच सुरुवात होणार होती. पिल्ले गेल्यानंतर घर अगदी शांत वाटतंय कारण इतक्या दिवसाच्या सुट्ट्यांनंतर अगदी सुट्ट्यांमध्ये खूप गोंधळ, पसारा ह्या गोष्टी घडत होत्या. मनाला कुठं कसं तरी कंट्रोल करत होते. की पसारा करणारच ह्या गोष्टी. आता कुठं पिल्लं गेल्यानंतर माझी खरी ड्युटी चालू झाली आहे, की पिल्लं आता गेलेत आणि घर अगदी लकलक, चकचक दिसते. कारण जसंच्या तसं ते येईपर्यंत घर तसंच राहतं. किचन सोडून बरं का. किचनची ड्युटी माझी कंटिन्यू असते आणि तुमची असेल. कमेंटमध्ये करून नक्कीच सांगा, की तुमचंही घर पिल्लं स्कूलमध्ये गेल्यानंतर अगदी पिल्लं येईपर्यंत आहे तसंच राहतं का? चला, हॉल तर क्लीन झालेलाच आहे माझा. इकडे स्वतःला चहा देऊ केला आणि मस्त पिल्लांसाठी चपाती भाजी बनवलीच होती. तर म्हटलं आता चपात्या करून घ्याव्यात आपल्यासाठी पण. म्हणजे सगळ्यांचाच ब्रेकफास्ट हा चपाती भाजीच होऊन जाईल. तर मस्त असं पिल्लं गेले. अगदी माझी पिल्लं खूप हुशारीने म्हणजे उठले. पहिला दिवस होता. वाटलं नाही त्यांना. मला वाटलं की कंटाळा करते, हे करते. पण छोटं पिल्लू अगदी हुशारीने उठलं. स्कूलला जायचं म्हटल्यावर अगदी फ्रेश माइंडने स्कूलला गेलं. बिलकुल रडलं वगैरे नाही. अशा गोष्टी घडल्या आणि आता छान मी इकडे साखर संपली होती. साखरेच्या बरणीतली तर साखर भरून ठेवली जेणेकरून चहासाठी होईल. अगदी छोटी बरणी आहे ती. सारखीच संपते म्हणजे आधी मोठी होती ती मी आता चेंज केली. आता पुन्हा एकदा ती मोठी बरणीच करेल. कारण सारखंच मला ते चेंज करावं लागतंय. त्या एका बरणीमध्येच पूर्ण 2 वेळेचा किंवा 3 वेळेचा चहा होऊन जातंय. चुकी झाली असं वाटायला लागलं की त्यामध्ये टाकून. पण दिसायला छान वाटत होती म्हणून मी ठेवलं अगदी नाजूक असं. पण सारखीच साखर डब्यामधून मोठ्या काढावी लागत आहे. आता इकडे मी छान अशा चपात्या करून घेतेय. ऑलरेडी माझ्या बटाट्याची भाजी पिल्लांसाठी फेव्हरेट जसं फर्स्ट डेला असल्यामुळे फेव्हरेट टिफिन द्यावा लागतो. आणि दररोज आता मी तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये आपल्या यूट्यूबचा शॉर्ट रील येईल त्यामध्ये प्रत्येक दिवसाचा टिफिन मी काय देईल हे शेअर करणार आहे. प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो सकाळी पिल्लाला टिफिन काय देऊ, की ते पूर्ण फिनिश करतील किंवा काय खातील. तर मी तुमच्यासोबत माझा प्रत्येक दिवसाचा टिफिन हा शेअर करणार आहे. रेसिपी नाही शेअर केली तर नक्कीच सांगेल की मी टिफिनला काय देते आणि काय दिलंय. हे नक्कीच तुम्हाला आयडिया येतील की हां, आपण पण हेच द्यावं आणि अगदी मुलंही हुशारीने खातात तो टिफिन. त्यांच्या आवडीचा टिफिन दिलं की अगदी पोट भरून टिफिन फिनिश करून आल्यानंतर मलाही अगदी भारी वाटतं की पूर्ण दिवस रिकामं पोट ठेवण्यापेक्षा, टिफिन बघून न खाण्यापेक्षा काहीतरी आवडीचं दिल्यानंतर खायचं. खातात मुलं ते एकदम भारी वाटतं आणि पौष्टिकच द्यायचं. लाईक चपातीमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. त्यामधलेच काहीतरी वेगवेगळे करून द्यायचे. त्यांना आवडतात त्या चटण्या विचारायच्या, भाजी विचारायची किंवा काही त्याबद्दल थोडेसे चेंजेस करून त्यामध्ये आपण द्यायचे. आता नक्कीच मी टिफिनची हे तुमच्यासोबत शेअर करेल अगदी शॉर्ट रीलला 1 मिनिटाची आपल्या. आणि हो, एवढा दिवस 1 मिनिटाचा यूट्यूबचा शॉर्ट येत नव्हता. त्यामागे पण कारणं होती. अगदी मोठे ब्लॉग करत होते. एक स्टँड माझ्या माहेरी राहिलं होतं चुकून आणि ते तिकडेच राहिलं असल्यामुळे 2-2 मोबाईल मला अटेंड करता येत नव्हतं. त्यामुळे मोठेच ब्लॉग येत होते आणि छोटे शॉर्ट मी म्हणजे काढून ठेवले होते. जसे जमतील तसे. ते आता मी एडिट करणार आहे आणि पुन्हा टाकणार आहे. तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. मलाही कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं की काहीतरी कमी पडतंय माझ्याकडून तुमच्यापर्यंत शेअर करायचं. आता स्टँड माझ्या जवळ आलेलं आहे त्यामुळे आता आपले 1 मिनिटाचे शॉर्ट पुन्हा एकदा चालू होतील. इकडे माझ्या चपाती करूनच होतात ते. अगदी चपाती मस्त पीठ आहे ना, पिल्लं जायच्या वेळेस मी त्यांच्यापुरतं 2 ते 3 चपाती करून झाल्यानंतर पीठ मुरून देते आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या गरमागरम चपात्या मी करते. अगदी गरमागरम नाश्ता असतो आणि कधीच मी असं की करत नाही की जेणेकरून करून ठेवल्यात
आणि मग आता असं नाही होत, जेव्हा कधी अवेलेबल असेल त्याच पिरियडला मी करते, आधीच करून ठेवत नाही. हां, इन केस कुठे जायचं असेल तर ही गोष्ट घडते की मी ते करून ठेवते. पण माझ्याकडे ब्रेकफास्ट असेल ना, पोहे असो काही मी बनवते. तर अगदी माणूस अंघोळीला गेले आणि की मला आता कळते की आता ह्या वेळेत ह्यांना जायचे, तर पिरियड लगेच त्या वेळेला देते की ह्या वेळेत या टायमिंगमध्ये नाश्ता झालाच पाहिजे. किंवा आता सपोज उपीट म्हणा, उपीटसाठी आपल्याला वेळ लागतो. तर मग त्या गोष्टीसाठी काय करायचं, सगळे काही सामग्री लागेल ती चिरून वगैरे ठेवायची. लगेचच उपीट केल्यानंतर तो गरमागरम खायलाच मज्जा येते. अगदी तो असा थंड झाल्यानंतर आहे ना, खाण्यात काही मजा नाही आणि मलाही स्वतःला आवडत नाही. त्यामुळे मला असं जे फील वाटतं ना, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकीच्यांना पण मला असं वाटतं, मला आवडत नाही म्हटल्यावर यांनाही आवडत नाही. नाहीच आवडत मुळात गार झालेल्या गोष्टी खाण्यासाठी. तर माझं असं असतं, आता एखाद्या माणसाला जायचंच आहे, तर मग त्या वेळेत ते किती वेळात आपल्याकडून होईल किंवा त्यांना खूपच गडबड होईल. अंघोळीला गेल्यानंतर मला ही गोष्ट करायला वेळ लागेल. तर मी ह्या गोष्टी आधी चिरून वगैरे ठेवते. मग त्यानंतर लाईक डायरेक्टली फोडणी देऊन पटकन करायचे, असं काहीतरी करते. तर चला, इकडे माझ्या चपात्या चालू आहेत. बरीच सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर पटकन आठवलं की आज छोट्या पिल्ल्याची व्हॅन काय येणार नव्हती. मला स्वतःला जायचं होतं आणायला. थोडंसं शतपावली घरातच केलं आणि आठवलं मी चालली आहे दक्षला शाळेत घ्यायला, कारण की त्याची शाळा सुटणार आहे 12:20ला. सगळं काही काम आवरलंय माझं आता सकाळपासूनचं. 12:20ची शाळा सुट्टी, तो येतो 1:30 वाजेपर्यंत घरी. पण आता त्याची व्हॅन येणार नाही म्हणून मला आणायला जावं लागणार आहे. सो मी आता चालली आहे. डॉट 12:05 झाले. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही. 12:05 झालेले आहे. त्यानंतर आवरलं. बाहेर इतकं ऊन आहे की विचारूच नका आणि डॉट 12:20ला शाळा सुटते. अगदी ऊन आणि चटके बसणारं आणि अगदी गरमी होत आहे. तर म्हटलं चला, मस्त स्टोल वगैरे बांधून घेतला आणि छान असं माझी क्वीन काढली आणि पोहोचले थेट मी माझ्या पिल्लाच्या स्कूलमध्ये. बिचार माझं पिल्लू, मला जायला इतका वेळ झाला होता की दोघं तिघच राहिले होते. अगदी मूड शांत करून बसलं होतं. फायनली त्याला सांगितलं, बाळा मला ट्रॅफिक जाम लागलं. गप्पा शप्पा करत आम्ही थेट पोहोचलो घरी. खूप साऱ्या गप्पा केल्या. मम्मा लेट का आली, असं का झालं, हे का झालं, ह्या गोष्टी घडल्यानंतर त्याला समजवलं. त्यानंतर घरी आले, खाऊ पिऊ घातलं. 4:30 डायरेक्ट मी शूट केलं की माझं पिल्लू आलं होतं, त्याला ट्युशनला घालवलं, खाऊ पिऊ घालून. 4:15ला तो ट्युशनला जातो, त्याला बाय बाय केलं आणि हे आणि मी निघालो घरी. आमच्या दोघांच्या गप्पा काही संपत नाही. आम्ही घरी निघालो. त्या मी तुमच्यासोबत इकडे शेअर असंच करते, गप्पा शप्पा बोलत होते. पण टीव्हीचा आवाज इतका असल्यामुळे माझा काय आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही, मला कन्फर्म झालं. त्यानंतर म्हटलं ऑइजवरच करावा. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता मुलांच्या स्कूल स्टार्ट झाल्यात, मुलांच्या शाळा चालू झाल्यात. आपलं रुटीन हे स्त्रियांचं बिझी झालंय. कोणी मुलांना स्वतः सोडवत असेल, कोणी व्हॅन लावल्या असतील किंवा काही. पण जे काही रुटीन आपलं आता एवढ्या दिवसात विस्कळीत विस्कळीत म्हणण्यापेक्षा गॅप जो पडला होता, कोणी माहेरी गेला असेल, कोणी सुट्ट्या कुठे घालवल्या असतील, मज्जा केली असेल आणि म्हणजे त्या डेली आता जसे मुलांची स्कूल तसे आपलंही रुटीन त्यानुसार बिझी असतं. असंच मी तुम्हाला सांगत होते की रुटीन बसायला आता वेळ लागेल, असं जशा गप्पा माझ्या तुमच्यासोबत चालू होत्या. तर इकडे काय होतंय, सध्या आमच्याकडे अजूनही पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे. आता बराच तुम्ही म्हणत असाल उन्हाळा गेला तरी पाणी, हो काय, आय डोंट नो, मला काय माहिती नाही. बॉटल सगळ्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या मला भरून घ्याव्याच लागतात दर इव्हिनिंगला आणि 4चं पाणी आल्यानंतर कुठं तेव्हा पाणी येतं आणि त्यानंतर सगळं काही बॉटल फ्रीजमध्ये ठेवते. अजून पण थंड पाणी इतकं प्यावंसं वाटतं की गरमीच तेवढी आहे. यावेळेस पावसाने काय सुट्टी घेतली की काय कळेना. आय थिंक धोंडा महिना आणि अधिक महिना असल्यामुळे त्याची काही रजा आहे की काय कळेना. त्याला पण धोंडा महिना पाहिजे की काय असंच वाटतंय, कारण की या दिवसांमध्ये पाऊस अक्षरशः धो-धो पडत असतो लोणावळ्यामध्ये. चला, इकडे छान दूध तापायलाच ठेवले. एकीकडे चहा ठेवला, दुसरीकडे दूध तापत ठेवले मुलांसाठी. दुपारी मस्त वाटाणा डाळीची आमटी केली होती, ती बरीच उरली होती. कारण खायला मी आणि पिल्लंच, हे काही नव्हते. सो येतो म्हटले आणि आले नाही, त्यामुळे बरीच आमटी राहिली होती. म्हटलं चला ही काढून ठेवीन, कुकरही घासून घ्या. पाणी आलं ना, मला सुचत नाही मी काय काय काम करावं. जेवढं करेल तेवढं कमी वाटतं मला, कारण पाणी नसताना मी बिलकुल नळाकडे जात नाही. कारण मला खूप सवय आहे की नळाखालीच व्यवस्थित काम करायचं. अगदी भांड्यामध्ये पाणी वगैरे घेऊन ते जमतच नाही, अगदी घाण वाटतं. त्यामुळं जेव्हा पाणी येते सगळं काही चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आमच्या मोठ्या मम्माने दिलं होतं आम्हाला हे गिफ्ट. पण गिफ्ट असं दिलं होतं की ते 2 दिवस झालं आम्हाला चालूच करता येत नव्हतं. 1 दिवस तर पूर्ण त्यात गेला आणि 1 रात्र. आणि मग काय चालू होईना, पिल्लांची जी लगबग आणि माझ्या मागे टेन्शन देत होते, याला फोन कर, त्याला फोन कर. म्हटलं चला, जिथून घेतलंय तिथेच आपण जाऊयात. तिथे गेलो तर त्या काकांना बोललं, आम्हाला गिफ्ट एकतर बदलून द्या, अदरवाईज तुम्ही चालू करून द्या.
मग त्यांनी सांगितलं तुम्ही चार्जिंगच उलटी लावली. अरे देवा, हा मोठा प्रश्न. रात्रभर गाडी चार्जिंगला लावून वेगळ्याच पद्धतीने लावली. तिथे आम्हाला एक आमचे सबस्क्रायबर भेटले जे आमचे व्हिडिओ बघत होते, आय मीन बघतात. तर ते हर्षूला बोलले की तू छान बोलतो. हर्षूचेच फॅन होते लाईटली. घरी येता येताच दर्शना पिठाच्या गिरणीतून दळण घेऊन आले, कारण की दळण संपलेलं आहे आणि शाळेंना चपाती लागते. तर माझं पिल्लूच पिशवे घेऊन चालले, इतकी जड. मग मी घेतो असं करत वरती चढत चालले. आणि आणि ते मोठा दादू एकदम निवांत चाललाय आणि छोट्या पिल्लूची ऍक्शन तर बघा ना, किती लोडबोड आणि किती गडबड. मीच घेतो, पण घेतलीये फायनली घरापर्यंत. तिथून आल्यानंतर गाडी तर चालू झाली, मग त्या गाडीतून येणारा धूर आणि मग ती गाडी पळवणं या गोष्टी चालू झाल्या. तर पूर्ण वेळ दोघांची भांडणं, मी खेळतो तू खेळतो करत. त्या गाडीसाठी पण मी त्यांना टाइम वाटून दिला की अर्धा तास तू घे, अर्धा तास त्याला दे. छोटं कधी मॅनेज करायला बघत नाही बरं का. प्रत्येक गोष्ट जरी दक्षूची असेल तरी माझंच 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 असं त्याचं बरंच काही चालू असतं. चला, आता सगळं काही झालं तर स्वयंपाकाची तयारी. रोज तुम्हालाही प्रश्न आता पडत असतील आणि पडायला सुरुवात झाली असतील. इतर वेळेस सुट्ट्यांमध्ये घेतो आपण थोडंफार शॉर्टकट बिटकट मारून गरमीच्या या दिवसांमध्ये. पण आता चालू झाले की भाजी काय बनवावं, स्वयंपाक काय करावं, या गोष्टी तुमच्याही बाबतीत घडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्वयंपाकात कोबी घेतला चिरायला आणि लाईटच गेली. पटकन कसा बसा चिरला आणि आता काय सांगू, लाईट गेली. तर ही जी टॉर्च दिसते ना वरती, ती मी ऑनलाईन मागवली. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईल. अगदी 120 का 150च्या आसपास आहे आणि अगदी चार्जेबल आहे. जिथे पाहिजे तिथे तुम्ही तिला लावू शकता. वरती तिला स्टिक आहे. मी भारीक जिथे पाहिजे तिथे लावते. अगदी लाईट गेल्यानंतर इतका सारा प्रकाश पण खूप झाला. फायनली लाईट आली, जेवण कसं बसं आवरलं, सगळं काही क्लीन करून, किचन क्लीन करून आता ही ड्युटी माझी चालू झाली की बॅगा भरायची. रोज रात्री मला हे काम असतं. टाइम टेबलनुसार बॅग भरणे, कुठली बुक कुठे लागते, टीचरनी कुठला मेसेज केला, हे सगळं मला भरावं लागतं. हळूहळू सवय दक्षला मी लावणारच आहे आणि दक्षला स्वतः करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला सोबत घेऊनच शिकवते की हे सांगितलं तर हे असं करायचं. पहिली गोष्ट, मोबाईलवर मेसेज येतो त्यामुळे त्याला ते कळत नाही की कुठलं सांगितलं आणायला काय. त्यामुळे मला त्याला ते सांगणंच पडतं. चला, दिवसभर सगळी काही धावपळ कामं करत गेली तरी रात्रीचा शेवट मात्र खूपच गोड. आईस्क्रीम आणून यांनी केला. तर इथेच ब्लॉग संपवते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.